सांगली मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीची भेट दिली। प्रतिवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी घालण्यात येणाऱ्या स्टेज व स्वागत कमानीसाठी महापालिकेला द्यावे लागणारे खड्ड्यांचे पैसे यावर्षी माफ करण्यात आले। खड्डे व स्टेजच्या महसूल आकारणीतून महापालिकेला काही प्रमाणात उत्पन्न मिळते, मात्र लोकवर्गणी काढून गणेशोत्सव करणाऱ्या मंडळांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे पालकमंत्र्यांनी गणेश मंडळांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुश करण्यासाठी यावर्षी मंडळाचे स्टेज व स्वागत कमानीच्या शुल्क आकारणीतून मंडळांना मुक्ती मिळवून दिली आहे। त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांकडून समाधान व्यक्त होत आहे। मिरजेच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली। सुमारे 350हून अधिक मंडळांकडून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। प्रतिवर्षी या सार्वजनिक मंडळाकडून महापालिका शुल्क आकारत होती। प्रति खड्ड्यासाठी 60 रुपये आणि स्टेजच्या आकारमानानुसार दर आकारणी केली जात होती। त्यामुळे सार्वजनिक मंडळे वर्गणी काढून महापालिकेला कर भरत होते। संपूर्ण महाराष्ट्रात केवळ सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज शहरातच अशा प्रकारे शुल्क आकारणी होत असल्याची तक्रार गणेश मंडळांनी केली होती। याबाबत विविध हिंदुत्ववादी संघटनांनीही महापालिकेकडे पाठपुरावा करून तसेच शांतता कमिटीच्या बैठकीतही वेळोवेळी आवाज उठवला होता। याबाबत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनाही साकडे घातलं होतं। पालकमंत्री सुरेश खाडे सर्व मंडळांना खड्डे व स्टेज आकारणी शुल्क माफ करण्याच्या विषयावर आयुक्तांशी चर्चा केली। आयुक्तांनीही हा प्रस्ताव मान्य करून यंदापासून गणेश मंडळांना शुल्क माफ करण्यास अनुभूती दर्शवली आहे। पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाला पत्र देऊन शुल्क आकारणी बंद करावी असे निर्देश दिले। त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व गणेश मंडळांनाही यावर्षी खड्डे व स्टेजसह स्वागत कमानीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क महापालिकेला भरू नये असे आवाहन केले। या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी तातडीने शुल्क माफ बाबत परिपत्रक काढले। या निर्णयामुळे गणेश मंडळांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे। आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली येथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात। हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात। गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते। पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काही महसूल जास्त मिळत नसतो। त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणोत्सव मंडळांनी कमानीधारकांना सगळ्यांना आपल्याला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली। आयुक्तांनी ते मान्य केलं की आपण ह्या वेळा गणोत्सव मंडळाला आणि कमानीधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया। ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले, त्याचे आदेश ताबडतोब निघतील। त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणेशोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती।